देशाचा प्रजासत्ताक दिन आणि हा प्रजासत्ताक दिन 77वा आहे। प्रथम मी आपल्या सर्वांना या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी मंचावर उपस्थित पनोरे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुतीरावजी पाटील, तसेच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, तसेच पनोरे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पंढरीनाथ नाळे सर, त्याचबरोबर सर्व शिक्षक स्टाफ, तसेच अंगणवाडीच्या सर्व अंगणवाडी सेविका, तसेच आशा आणि माझ्या गावातले सर्व सामाजिक कार्यकर्ते, तरुण मित्र मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रजासत्ताक दिन हा का चालू या देशामध्ये झाला? कारण 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालं। संविधान म्हणजे नेमकं काय हे या देशातल्या सर्व नागरिकांना समजावून सांगणं ही आज काळाची गरज आहे। संविधान म्हणजे मित्रांनो लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजे संविधान आहे। आणि या लोकशाही आणि या संविधानाचे 4 स्तंभ आहेत। त्यामध्ये संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि मीडिया, आणि ह्या 4ही मिळून याच्यावरती काम करणारे लोकनियुक्त प्रतिनिधी हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत। म्हणून मित्रांनो 1950च्या अगोदर या देशामध्ये इंग्रजांचं 150 वर्ष राज्य होतं आणि 150 वर्षाच्या राज्यामध्ये त्यांची पार्लमेंट काम करत होती। परंतु इंग्रजांना या देशातून घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्याही अगोदरपासून या देशामध्ये राजेशाही पद्धत होती। ती राजेशाही पद्धत इंग्रजांच्या काळामध्ये हळूहळू बंद करण्यात आली। परंतु 18व्या शतकामध्ये जसं अफरात मॅडम म्हटल्या की महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले। ही अविद्या म्हणजे आम्हाला या देशामध्ये शूद्र म्हणून गणलं गेलं। त्या शूद्र समाजातल्या मराठा, कुणबी, ओबीसी, एससी, एसटी हे जे संविधानिक शब्द आहेत, माझ्या ग्रामीण भागातला शब्द 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या 6743 जाती या देशामध्ये 2500 वर्षापूर्वी काही मनुवादी व्यवस्थेच्या लोकांनी निर्माण केल्या। आणि ही व्यवस्था गैरबराबरीची आहे, अस्पृश्यतेची आहे, भेदभावाची आहे, माणसाला माणूस म्हणून न बघणारी आहे। ही व्यवस्था समाप्त करण्यासाठी या देशामध्ये 108 वर्ष काम केलं ते महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसं 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या सरपंच साहेब 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं। ते संविधान म्हणजे समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे, यासाठी हे संविधान आहे। परंतु मित्रांनो जाता जाताना मला या संविधानाची काळजी सुद्धा वाटते, कारण हे संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जसं गौरी कांबळे म्हणली की हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं। हे संविधानावरती फोटो सुद्धा आहेत। एका साईडला बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि एका साईडला राजेंद्र प्रसाद आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत। यांना सुपूर्द करताना बाबासाहेब आंबेडकरांनी खंत व्यक्त केली की हे संविधान कितीही लायक असलं, कितीही चांगलं असलं, परंतु ज्यांच्या हातामध्ये हे मी देतोय ते लोक माझे नाहीत। परंतु हे संविधान कितीही वाईट असलं तरी हे चालवणारे लोक जर नालायक असतील तर या संविधानाचा काही उपयोग नाही। आणि बाबासाहेब दुसऱ्यांदा म्हणले की हे संविधान किती जरी वाईट असलं तर चालवणारे लोक जर लायक असतील
तर हे संविधान चांगलं आहे मित्रांनो. हे चालवणारे लोक म्हणजेच आज काल 25 तारीख होती, मतदारांचा जागृत दिवस होता. मतदार बंधू भगिनींना बाबासाहेब आंबेडकरांनी या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, या भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये मताचा अधिकार दिला. या देशाच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा दिला आणि या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या गोरगरीब कष्टकरी कामगारांना सुद्धा एक मताचा अधिकार दिला. ते मत या देशातल्या अनेक राजकीय लोक अनेक गोष्टींनी विकत घेऊ इच्छितात, परंतु हे मत मित्रांनो कोथिंबीर मिठाच्या भावामध्ये विकू नका असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मी नाही म्हणत, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणते. मीठ आणि कोथिंबीरीच्या भावात विकू नका, कारण तो मत आपला फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार या लोकशाहीला वाचवू शकतो. आणि त्यामुळं दारू मटण पैसे घेऊन लोक मतं विकतात. ते मत आज विकायचा अधिकार नाही, कारण तो आपला स्वाभिमान आहे. याच्याही पुढे जाऊन मी माझं वैयक्तिक मत सांगतो, सगळ्यांनी ऐका प्लीज. मत हे आपल्या आई आणि बहिणीच्या इज्जतीसारखं श्रेष्ठ आहे आणि ते कोण दारू मटण पैशाला विकेल, तो स्वतःच्या आई बहिणीचा लिलाव करायला सुद्धा मागं बघणार नाही. एवढं परिवर्तन या भारताच्या संविधानामध्ये आहे. मी एवढंच या ठिकाणी बोलतो, आपण या भारताच्या संविधानाची सुरक्षा करण्याची काम करायचं आहे. आपण सर्व विद्यार्थी आज मित्रांनो, मला या शाळेमध्ये आम्ही घडलो, या शाळेमधूनच आम्हाला हे शिकायला मिळालं. आज आम्ही अंगणवाडी त्यावेळी नव्हती, परंतु आज अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीतनं जी छोटी छोटी बालकं या 1ली ते 7वीच्या वर्गात येतात. या 7वी नंतर ते आमच्याच गावामध्ये आणि अनेक ठिकाणी जसं पालक घालवतील तिथं जातील, परंतु आपल्या गावामधून अनेक विद्यार्थी घडवले पाहिजेत. IAS ऑफिसर, IPS, IRS सारख्या पोस्टवरती गेले पाहिजेत. यासाठी तरुण पिढीनं आपणही कार्य केलं पाहिजे. आज आपल्या गावामध्ये इंटेलेक्च्युअल वर्ग निर्माण झालेला आहे, कर्मचारी वर्ग भरपूर प्रमाणामध्ये आहे, नोकरदार आहे. या गावामध्ये समाजसेवा करणारे लोक आहेत, या गावामध्ये चांगले खेळाडू आहेत, या गावामध्ये चांगले विद्यार्थी आहेत, या गावामध्ये चांगले नागरिक आहेत. यांनी सगळ्यांनी मिळून जर आपल्या गावामध्ये विकासाच्याच नाही तर अनेक वैयक्तिक पातळीवरती सुद्धा, व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा फार मोठी समृद्धी घडवून आणू शकतो. ते आणण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या समोर ऐकलंय, त्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या मी आपणा सर्वांना क्रांतिकारी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सांगता सांगता काय जर चुकलं हुकलं तर तो माझा वैयक्तिक गुणदोष समजून उदार अंतकरणानं मला माफ करावं, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की जो चुकत नाही तो माणूसच नाही, जो चुकत नाही तो माणूसच नाही. असं मी का म्हणतो? कारण जो चुकतच नाही त्यालाच म्हणतात महामानव. आणि या भारतभूमीवर असा एक महामानव पैदा झाला. बुद्ध, फुले, कबीर यांना, छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून कोणापुढे झुकला नाही आणि जीवनात कधी चुकला नाही. त्याचंच नाव आहे बोधिसत्व, परमपूज्य, विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर. या बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.